बिळूर तालुक्यात जिल्हा सांगली येथील मतदारसंघात भाजपचा बुरुज ढासळला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश. बिळूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे कट्टर निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते भाजपला रामराम ठोकत काँग्रेस पक्षामध्ये डेरेदाखल झाले. या घडामोडीमुळे भाजपमधील अंतर्गत विस्कळीतपणा, गटबाजी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यावर होणारा अन्याय चव्हाट्यावर आला आहे. बिळूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, माजी विकास सोसायटीचे संचालक सहदेव खांडेकर, अध्यक्ष भैराप्पा नरोटे, विठ्ठल काळे, श्रीसेल शेळके, उत्साप्पा पुजारी, भीमा खांडेकर, संतोष खांडेकर, राम शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरपणे प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामपातळीवर भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षासाठी निष्ठेने काम केले. बूथ कमिटीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी वाहिले होते. मागील विधानसभा निवडणुकीतही या सर्वांनी आमदार पडळकर यांच्यासाठी ताकदीने काम करून मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पार पाडली होती. मात्र निवडणूक संपताच त्यांची दखल न घेता भाजपने पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्थानिक कार्यकर्त्याचा अपमान करत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना उमेदवारी दिल्याने बिळूर गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर भाजपची दुटप्पी भूमिका सहन होऊन या सर्वांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपमध्ये निष्ठेला किंमत नाही. आयात केलेल्या उमेदवारांना महत्त्व दिले जाते. ज्यांनी पक्ष उभा केला आहे त्यांनाच बाजूला सारण्याचे धोरण भाजप अवलंबत आहे. काँग्रेस पक्ष मात्र कार्यकर्त्यांच्या घामाची किंमत ओळखतो आणि त्यांना न्याय देण्याचे काम करतो, असे ठामपणे सांगितले. या पक्षप्रवेशामुळे बिळूर गटातील भाजपचे संघटन अक्षरशः कोलमडले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपमधील नाराजीचा भडका उडाल्याने जत तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत असून काँग्रेस पक्ष नव्या जोमाने मैदानात उतरल्याचे चित्र दिसत असून आता हळूहळू भाजपला पुन्हा एकदा गळती सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.